नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कठोर परिश्रम आणि अदम्य जिद्दीचा विजय। गरिबीवर मात करत नवनाथ झोरे विद्या मंदिर पोलादपूरमध्ये अव्वल। जिद्द असेल तर आकाशही ठेंगणे होते, याची प्रचिती मोरगिरी धनगरवाडी येथील कुमार नवनाथ रामचंद्र झोरे याने आणून दिली। अत्यंत प्रतिकूल आणि गरीब परिस्थितीशी दोन हात करत नवनाथने पोलादपूर तालुक्यातील सर्वात मोठे कॉलेज असलेल्या विद्या मंदिरमध्ये 12वी कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावला। त्याच्या या यशाने दुर्गम भागातील कष्टकरी मुलांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळाली आहे। नवनाथचे कुटुंब हे कष्टकरी शेतकरी कुटुंब। घरात 18-20 दारिद्र्य असतानाही शिक्षणाचा ध्यास त्याने कधीही सोडला नाही। हॉटेल व्यवसायात कष्ट करणाऱ्या वडिलांना आणि शेतात राबणाऱ्या आईला हातभार लावत त्याने आपला अभ्यास सुरू ठेवला। घरात साध्या सोयीसुविधांचा अभाव असतानाही केवळ पुस्तकांच्या सोबतीने त्याने हे यश खेचून आणले। कॉलेजला जाण्यासाठी वाहन किंवा साधे सायकलचे साधन उपलब्ध नसताना नवनाथ दररोज सकाळी 3 किलोमीटरचा डोंगराळ रस्ता पायपीट करत कॉलेज गाठायचा। पाठीवर दप्तर आणि मनात भविष्यातील जिद्द घेऊन चालणाऱ्या या तरुणाने कॉलेजमधील इतर सधन विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपल्या कष्टाच्या जोरावर बाजी मारली। त्याच्या या यशाने हे सिद्ध केले की यश हे सोयीसुविधांचे गुलाम नसून ते केवळ मेहनतीचे फळ आहे। आपल्या मुलाने तालुक्याच्या मोठ्या कॉलेजमध्ये पहिले येण्याचा मान मिळवल्याचे समजताच नवनाथच्या आईवडिलांना आपला आनंद गगनात मावेनासा झाला। आपल्या मुलाने आपल्या गरिबीचे सावट झुगारून गावाचे नाव रोशन केल्याने धनगरवाडी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। माझ्या आईवडिलांचे कष्ट आणि त्यांनी माझ्या शिक्षणासाठी सोसलेली शोषिकताच माझी प्रेरणा होती। मला मोठे होऊन समाजासाठी काहीतरी चांगले करायचे आहे। एका गरीब कुटुंबातील मुलाने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल मोरगिरी धनगरवाडी ग्रामस्थ आणि पोलादपूर तालुक्यातील शिक्षणप्रेमींकडून नवनाथवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नवनाथला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील ढेबे, पोलादपूर।